काय जोरात बोल जोरात. तर हे गाईस, गुड इव्हनिंग. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग बघायला गेला तर आज रामनवमी आहे आणि मी आलो आहे आमच्या बोलींच्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये आलो आहे मी. आणि मी इथलं थोडं आज पालखी निघते, आमच्या गावात जाते ती पालखी, तर मी तिथे आलो आहे. तुम्ही बघू शकता मी आता बॅक साईडला आहे म्हणजे मंदिराच्या. तर आता आपली पालखी निघेल थोड्याच वेळात. मी थोडंफार आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि तसंच आता बाहेर निघालो. तर आता शूज वगैरे घातला, आता आपली पालखी निघेल. तर मी पालखीसोबत चाललो आहे आपल्या गावात. त्याच्यानंतर मग आपली पालखी वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला जायचं अर्नाळ्याला, कारण की सगळ्यात मोठा उत्सव असतो तो अर्नाळ्याला असतो. तर आपल्या अर्नाळ्याला जायचं आहे. तर अर्नाळ्याला आपल्याला 12 वाजता पालखी मिलन आहे, तर ती पालखी मिलन बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे आज वाजवायला राष्ट्रीय ब्रास बँड बालकुम ठाणे ते येणार आहेत. तर मला यज्ञेशने कॉल केला होता की कुठे आहे, तर बरं मी बोललो त्याला घरी आहे. तर आपल्याला त्यांनी बोलवलं आहे, तर आपल्याला जायचं आहे तिथे. तर आपण जाऊ, त्यालाही भेटू आणि मस्त मौज मस्ती आज करायचीच आहे पूर्ण. तर आपण आपल्या पालखीला जाऊया. आणि पूर्ण आवाज काल आलेलो, पूर्ण थकलेलो, तर काल ब्लॉग पण एंड करता आला नाही मला. ब्लॉग एंड करायचाच राहून गेला रात्री. तर त्यासाठी सॉरी बोलतो मी, कारण की मला ब्लॉग एंड करता आला नाही कालचा. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपले हर्षद मामा पण आहे तिकडे. तर हां, मी सांगत होतं की मला ब्लॉग एंड करता आला नाही. माझा आवाज पण पूर्ण बसून गेला आहे. माझ्या अंगात ताकद नाही, तरी मी आज आलो आहे ब्लॉग शूट करायला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करत राहा ब्लॉग. आणि सबस्क्राईब, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा. काय रे, काय बघायला आलं आहे? हां, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हां, शेअर नको करा का? हां, शेअर पण करा, जमलं तर करा. बघू मामा काय बोलतील आजच्या सणानिमित्त? आजचा दिवस खरंच खूप भाग्याचा आहे. रामनवमी म्हणजे आमच्यासाठी, आता मी 9 वर्ष विश्वस्त म्हणून काम करतो. 3 वर्ष झाले उपाध्यक्ष म्हणून मंदिराचं काम करतो. पण असा आनंद परत येत नाही. वर्षाला एकदा असा आनंद मिळतो राम जन्माचा. आणि पूर्ण पालखी, पूर्ण बोळी परिसर फिरण्याचा. प्रत्येकाच्या दारोदारी आज प्रभू रामचंद्र जाणार. सगळ्यांना आनंद वेगळाच असतो या बाबतीत. गावातील आपले समाज म्हणजे आगरी, भंडारी, सांवेदी ब्राह्मण, कासार, सोनार, लोहार हे सगळे समाज मिळून आज एकत्र येणार आणि हा उत्सव साजरा करणार. त्याला खूप वेगळंच वातावरण असते, आनंददायी वातावरण असते. जे धान्य आज आपले सगळं जमा होईल तेच उद्या भंडाऱ्याला महाप्रसादाला वापरलं जाते. म्हणजे ही परंपरा जी लागलेली आहे आपली नाही ना करता, एक 40-50 वर्ष झाल्यापासून ते चालू आहे, ते अखंडित चालू आहे. त्याच्या पुढची पिढी पण हे सगळं चालू राहील आणि चालू ठेवेल याचा आम्हाला भरोसा आहे. आणि दुसरं, जसं आता 22 जानेवारीला अयोध्येला जे राम मंदिर झालं त्याच्या उत्साहामुळे अजून उत्साह डबल झाला लोकांचा. जे राम मंदिर आपलं बनलं, जे इतके 500 वर्ष 550 वर्ष जे बनत होतं, त्याच्यामुळे हा आनंद अजून डबल झालेला आहे. म्हणून लोकांमध्ये जे राममय बोलतं बोळींज, आज बोळींज परिसर घ्या, पूर्ण देशभरच आज राममय वातावरण झालेलं आहे असं मला वाटतं. थँक्यू. तर आपली आता पालखी निघालेली आहे. तर आजचा एकच नारा आपण बोलू शकतो की एकही नारा एकही नाम, प्रभू हमारे जय श्रीराम. आणि आपली पालखी निघालेली आहे इकडून. दरवर्षीप्रमाणे पालखीला आपले गोंधलीही असतात आणि आपले पालखीचे सदस्यही असतात.
आणि हे आमच्या गावातले भजन मंडळी श्री जनार्दन प्रसादिक भजन मंडळ. ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पालखीला येतात. ते पालखीची मिरवणूक तेच काढतात, ते बँजोवर नसतो. इथे पालखीची मिरवणूक काढण्यासाठी जनार्दन प्रसादिक भजन मंडळ हे असते. त्यांना हे पुढे आपण बघत राहू. काय रे, शुरू होता ही खत्म हो गया ये तो. काय रे, तुझं चालू होताच बेस्ट डूज झाला तो. हे कुठला की दे, मी करून देतो. ते मी करून देतो. शुरू होते ही खत्म हो गया. आणि काही टेक्निकल फॉल्ट मुळे जनरेटर चालू नव्हता, पण ते मी चालू केलेलं आहे. आज बँडला काय गाईज काठा बिठा तोडायला लागल्यात आज वाजवायच्या पहिला. पनवती लावली आणि पनवती आता मी थकलेला आहे गाईज. आणि पनवती लावली यांनी. पनवती लागले तू नाही. आमच्या गावात पालखी बसवली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता सगळ्या बायका पाया पडायला लागल्यात. पाया पडून घेतल्यानंतर पालखी बघा. नवीन आहात ना तुम्ही, नवीन आहात ना. तुझा त्या दिवशी लाल झालेला तर लाल लाल भडक. तुम्ही नवीन आहात ना म्हणून ते. बेस घेऊन कोण पडते का? कोण पडलं? हा पडतो साहेब. बेस भेटला तर मग पडेल. कोण पडतो? जियांश काय बोलतो? दोन शब्द बोलायला. माझं नाव काय? काय जोरात बोल, जोरात. काय पागल ब्लॉगर. तू कोण मा? घे बोल बोल, अजून काय बोलायचं का? जे बोलते सगळं टाकतो. 10 रुपये लागते, 10 रुपये. गाईस हे आमचा काका आहे, जो आम्हाला सोडापप्पा असतो रोज. तुम्ही माझं नाव घ्या, तुम्हाला डिस्काउंट भेटेल. 15 रुपयाचा ग्लास तुम्हाला 10 रुपये भेटेल. हाँ का बराबर ना? डिस्काउंट मिलेगा ना मेरा नाम लगे तो. 15 रुपये का ग्लास 10 में देने का. सुनो सुनो,
वो ऑरेंज जो है ना वो 15 रुपये ग्लास है ना, वो 10 रुपये में देने का। और वो जलजीरा 20 वाला है ना वो 15 में देने का। दुकान बंद करके फिर जाने का डायरेक्ट गाँव को बंगाल। जलजीरा तुमच्यासोबत आहे आकाश डीजे ऑपरेटर। बाजा मारणारे थक गया। तर आमची पालखी इकडे संपलेली आहे आता।